अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत कोकणी न्यूज आणि मी आहे आपलं होस्ट मुक्तार सुर्वे. नाजरीन, एक दिवस अगोदर आपल्या ह्या चॅनलला जेव्हा आपल्या रामदास भाईंनी भेट दिली तेव्हा त्यांनी एक वाक्य बोलले होते की पत्रकार समाज आणि शासनाच्या दरम्यान एक ब्रिजचा काम करतं, समाजाचं मुद्दं शासनापर्यंत पोचतं. आज आपलं कोकणी न्यूज ह्या यातनं खरं ठरलो आणि त्यांनी एक असं इशू उचललं आणि तो अगदी ग्रामपंचायतपर्यंत पोचवलो आणि ती काम आज पुरा झाला. तर पेश आहे ह्या बाऱ्याचो पुरो तपसिली रिपोर्ट बघत राहा आपलो कोकणी न्यूज चॅनल. कापसे भाऊ, बघा ही परिस्थिती आहे. आता समजा मागून काम चालू आहे आणि ही मागे आपली वर बालवाडी आहे, लहान मुलं जातात. सर्वप्रथम की तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला, एवढा मटेरियल पुरवला त्याबद्दल धन्यवाद. आता पुढचे तुमचे प्लॅनिंग काय आहे आपल्या ह्या वार्डासाठी? मी ग्रामपंचायत सदस्य प्रभाग क्रमांक 2 संतोष कापसे या ठिकाणी प्रभागाच्या माहितीसाठी किंवा ती माहिती घेण्यासाठी या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी अतिशय गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी जाण्याचा जो रस्ता नादुरुस्त झाला होता, ते चिखलमय झाला होता. तो या ठिकाणी ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी सुचवल्याप्रमाणे त्याच्यात जास्तीत जास्त पुढाकार मुक्तारबाई सुर्वे देसाई साहेब यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन जे काय आपल्या कामाच्या व्यथा होत्या त्या ठिकाणी मांडल्या आणि आम्ही त्यांना एक 8 दिवसाची मुदत की 8 दिवसामध्ये आम्ही तो तात्काळ सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू. त्याप्रमाणे या ठिकाणी आपण खडी टाकलेली आहे, ग्रीड टाकलेला आहे आणि तो जाण्याचा जो रस्ता आहे तो आज या ठिकाणी आपण लेबरच्या मार्फत सगळं या ठिकाणी आपण बनवतो आहे. या ठिकाणी काही गोष्टी आहेत शिल्लक अजून, म्हणजे स्वच्छता आहे, पाण्याचा प्रश्न आहे. तो या ठिकाणी एक 8-10 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये आपण तो तात्काळ त्यांचा निकाली काढू. परंतु या ठिकाणी पावसाचं थोडंसं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडासा विलंब होत आहे. परंतु आपण ग्रामस्थांनी देखील समजून घ्यावं, आपली पंचायत आहे आणि त्या पंचायतीच्या माध्यमातून जशी कामं होतील त्या पद्धतीने आपण त्या प्रभागासाठी जास्तीत जास्त आपण निधी उपलब्ध करून देण्याचं या ठिकाणी मी बोलू इच्छितो. जी काही उर्वरित कामं आहेत, कामंही सातत्याने निघत असतात. या ठिकाणी मोठा एक प्रश्न आहे की पाण्याचा जो इथे लिकेज आहे तो या ठिकाणी पूर्वीचा जो लिकेज आहे, परंतु या ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कॉन्क्रीट वगैरे करून देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. आणि आपण सर्वांनी ग्रामपंचायतला स्वतः मला आपण सहकार्य केल्याबद्दल तुमचं ग्रामस्थांचं, इथल्या स्थानिक ग्रामस्थांचं मी धन्यवाद देतो. आणि यापुढे काही किरकोळ कामं असतील त्या आमच्या सदस्यांना किंवा ग्रामपंचायतीमध्ये येऊन आपण एकमेकाच्या विचाराने सल्ल्याने या ठिकाणी सोडवूया. एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी मी याशिनबाईचे पण स्पेशल थँक्स बोलीन की त्यांनी पण समजा साथ दिलं आणि परत आपल्या ग्रामपंचायत भोसते सरपंच आणि सर्व सदस्यांना मी वार्ड क्रमांक 2 पासून मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. आज आमचं भाग्य जागलं, आपल्या भोसत्या ग्रामपंचायतचं सरपंच स्वतःहून आज आहात आणि आज ते आमच्या वार्डाचं अगदी निरीक्षण करतात. मुश्ताकभाई, सर्वप्रथम वार्ड क्रमांक 2ला आणि कोकणी न्यूजवर अगदी मनपूर्वक तुमचा स्वागतम. ही परिस्थिती तुम्ही बघली, आता पुढे काय आम्हाला करून द्याल? आज समजा तात्पुरतं काम केलं तुम्ही, त्याबद्दल तुमचा धन्यवाद. पुढचं काय तुमची योजना आहे आमच्या वार्डासाठी? तुमच्या ह्या वार्डा योजनेसाठी इतकाच आहे, इतका केला त्याच्यानंतर जो निधी लागेल जास्त निधीसाठी आपल्याला लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याचं आमदार समजा योगेश दादा तिकडच्या पक्षाचं आणि रामदास भाई यांच्या प्रयत्नातून आपण प्रयत्न करू असं आपल्याला अपेक्षा आहे. आता आज बघा हे 2 डंपर तुम्ही 3 डंपर दिलं, आता हाता हा इतकं खड्डो होय तरी पण आता ते तिकडनं आम्ही एक्स्ट्रा रेती हणताव. जर ऐसाच तुमचा आमच्या वार्डात लक्ष असून द्या, ऐकलं. आणि तुमचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या पहिले आमच्या वार्ड जो आहे ना अगदी अप टू डेट झाला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही 10 वर्ष होतो सरपंच, काही सुद्धा ते सुद्धा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून लोकांना सभासदांना जेवढं काय त्याला तेवढं आम्ही केलं. आणि काय त्यावेळेला निधी कमी असायचा. आणि दुसरी गोष्ट काय की आपल्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न एवढा बिकट होता, ते 21-22 वर्षाचे आपल्याला जलसाची स्कीम आणली. सरपंच भाऊ सगळं मान्य आहे, आणि हा बघा सगळं मान्य आहे, तुम्ही केलं.
पण हा वार्ड क्रमांक 2 अगदी डेव्हलपमेंटपासून वंचित आहे. म्हणून एक स्पेशल अटेन्शन आमच्या वार्डाला द्या तुम्ही. त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. तुमच्या वाटाचे एकदम भौतिक चांगले तडफदार कापसे साहेब आहेतच. अजून आपले तुमच्या वार्डातले जाशीनभाई हे आहेत. मन्या मॅडम सुद्धा त्यांचं लक्ष असतं. नाही तर ही मुलं बघता नाही, ह्यांनी स्वतः म्हणजे पशिनो नाही रक्त पण लागला आहे की तो वरचा ही बनवायला. पण हे जे आहे अप्रुव्हल एरिया आहे ती जरा तुम्ही खास लक्ष देऊन तुम्ही जरा बनवा हीच अपेक्षा. नाही आमचं तिथे जास्तीत जास्त आमचे प्रयत्न राहतील आणि करणार असे तुम्हाला सुद्धा आम्ही थोडक्यात करू म्हणून. पण जे सदस्य आहेत ना आमचे हां हे गप बसून देणारे नाही. हां नाही आम्ही पण गप्प नाही बसून देणार तुम्हाला. ग्रामस्थ आहेत ना हां. की त्यांचं ती वेळोवेळी पुरावा करता पाठपुरावा करता त्यांना पण काय झोप लागत नाही. ते नाही तुमच्या सुरू आहेत दुसरे लोक आहेत गरीबाई वगैरे आहेत. हे नेहमी नाही पण आता सरपंच भाऊ असा जाईल आहे ना की बाल रडल्याशिवाय आई दूध देत नाही. इथं आपली ग्रामपंचायत आहे, इथं भांडवा लागतंय. तेव्हा पुढं आम्हाला भांड्याची वेळ आणून नको देऊ. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल लय लय धन्यवाद. आम्हाला व्ह्युअर्स ह्यो जो आपण रस्तो बघता की पहिलं किती खड्ड्यांनी भरलेलो होतो आणि आज बघा किती ह्याची रूपरेषा बदललेली. ह्याचं खरं सूत्रधार आमच्या भोसत्या ग्रामपंचायतचं ॲक्टिव्ह सदस्य याशिनबाई परकार. याशिनबाई परकार, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या वार्ड क्रमांक 2ची सगळ्या जनतेच्या वतीने मी स्वतः तुम्हाला थँक्स अ लॉट बोलत आहे की तुम्ही आम्हाला ही सुविधा आणि आमची ही सोय करून दिली. त्याबद्दल मोप धन्यवाद. आता तुमची पुढची उपाययोजना काय आहे आमच्या ह्या वार्डासाठी खास कर का आमचं हे वार्ड वंचित राहिलेलो आहे. या वॉर्डासाठी तर सोडा अख्ख्या गावासाठी आपली उपाययोजना असणार आहे. भले मी 3 नंबर वॉर्डचा सदस्य असलो तरीसुद्धा मी एक जिम्मेदार पर्सन आहे आणि सोशल वर्कर आहे. तर त्यासाठी खच्चाई वॉर्डला काही कमी भासत असेल तर आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आमचे सहकारी जे कापसे साहेबात होतं त्यांच्या वतीने त्यांच्या माध्यमातून आम्ही कामं करू सगळी मिळून इन्शाअल्लाह. तुमची जी काय अर्धवट कामं अजून पण असतील ती पण आम्ही पुरी करू. आमचं 2 नंबर वॉर्डचं सदस्य श्री कापसे साहेब आहात त्यांच्या आम्ही सहकार्य सोबत उभं असतो आणि इन्शाअल्लाह तर आमच्यासोबत असतात. म्हणून गावाचा विकास जो फर्स्ट प्रायोरिटीवर आहे. मग तो 2 नंबर वॉर्ड असो, 1 नंबर वॉर्ड असो, वाडी असो, मोगलो असो, एकच लक्ष आहे की आपलं गाव सुशिक्षित आणि बोलतात ना एकदम सुंदर दिसला पाहिजे. तसे आमच्या वार्डाचे सदस्य कापसे भाऊ हे कल दिवसभर आमचे होता. आमची पण हीच इच्छा ना की आपली भोसता ग्रामपंचायत ही नावाजली गेली पाहिजे आणि त्यासाठी आमच्या जनतापासून तुम्हाला साथ आहे. पण तुमची मग आम्हाला समजत येईल ना की पुढं उपाययोजना काय आहेत. आणि खरा म्हणजे ह्या वार्डासाठी आम्ही अधिक बोलतो की नेहमी आमचं ह्यो वार्ड जो आहे ना त्या इकडं दुर्लक्ष केला गेला आहे. त्यासाठी काही अडीअडचणी होत्यो पण बोलण्याचं लक्षात त्या अडीअडचणी असल्यामुळे आमच्या इकडे दुर्लक्ष करू नको. बघा फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला मी हे सांगेन की तुमच्या इकडं दुर्लक्ष कुणी केलेला नाही. आपली जी ग्राम फंड जी आहे ती तितकासा पुरेसा नाही. आपण हा ग्रामपंचायतला पण आपण शहर नजीक असल्यामुळं आपल्याला काय झालं जी आपण खेड शहरात बघतो ती आपल्याला भोसत्या ग्रामपंचायतची अपेक्षित आहो सगळी आपण. तर तितकासा फंड आपल्याशी आहे नाही. ग्रामपंचायत एक ग्रामपंचायत लेवलवर काम करते तर ते फंड अभावी आपण कमी पडतो. इन्शाल्लाह जितका जास्तीत जास्त होईल आम्ही फंड इन्क्रेज करायची कोशिशला आहोत. बेस पॉलिटिशियनशी मिळताव जो पण सत्ताधारी आहात त्यांशी मिळताव. आपलं रामदासभाई कदम ह्याच्यापूर्वी पण आपल्याला 79 लाख रुपये या गावासाठी दिलेला आहात. पुऱ्या गावात कामं झाले तर इन्शाल्लाह ह्याच्या पुढं पण तुमचा लाईट गटार रस्त्याचा जो प्रश्न आहे सफाईचा जो प्रश्न आहे ते आपण भाईंच्याच माध्यमातून निधी आणून सोडवणार आहोत ही अशी आम्ही तुम्हाला गवाही देतो. भाईंनी आजपर्यंत आपल्याला निधीसाठी कमतरता नाही दिले कवा जाणून दिले नात आणि ह्याच्या पुढं पण नाही देणार. कारण स्वतः दादा गृहमंत्री असून प्रत्येक गावाला प्रत्येक वाडीला प्रत्येक मूल्याला स्वतः भेट देऊ स्वतः काय अडीअडचणी हात ते सोडवायचे प्रयत्न करतात. आणि मान्य दादाच्या माध्यमातून जितका काय निधी आम्ही आणू शकतो तितका आम्ही आणू आणि ह्याचं काम करू. रामदासभाई आमच्या सोबत आहात आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही गावाला पण आवाहन करू की त्यांच्यासोबत असा आणि आपली कामं करून घ्या. याशिन भाऊ ही सगळी फॅसिलिटीज आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल कापसे भाऊ आणि पूर्ण तुमच्या आपल्या भोसते ग्रामपंचायतच्या सदस्याचा आणि सरपंचाचे आम्ही आभारी आहोत आणि अशीच अपेक्षा करतो की तुम्ही तुमचा लक्ष सतत आमच्या इकडे असेल
कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल लय लय धन्यवाद.